नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील. बांगलादेशने आयातीवर आयातबंदी हटवल्यानंतर कांदा दरात काय बदल झाले आहेत का, या संदर्भातील ही महत्त्वाची बातमी आहे. संपूर्ण घडामोड संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून जसं लाईक करून म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. करू शकता बांगलादेशने आयातबंदी हटवल्यानंतर कांदा दरात काय बदल झालेत का, बघू शकता संपूर्ण बातमी. बांगलादेश सरकारने गेल्या 14 ऑगस्ट रोजी कांद्यावरील आयातबंदी हटवल्यानंतर सोमवारी लासलगाव बाजार समितीच्या कांद्याच्या बाजारभावात अपेक्षित वाढ झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाने नाराजीचा सूर दिसून आला. कांद्याला 1000 रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होतो आहे. सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा जास्तीत जास्त भाव 175 रुपये, सरासरी 75 रुपये वाढ झाली. मात्र त्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल ही अपेक्षा होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही वाढ कमी असून बांगलादेशमधील व्यापाऱ्यांना अधिक प्रमाणात कांदा आयात करण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे भारतातून निर्यातीवर मर्यादा येत असल्याने निर्यातदारांचे म्हणणे आहे. सोमवारी लासलगाव येथील 1126 वाहनातून एकूण 16,592 क्विंटल कांद्याची आवक झाली. जास्तीत जास्त 1900 दर तर कमीत कमी 600 प्रति क्विंटल असा भाव मिळाला. आणि एकंदरीत 20 आणि 22 ऑगस्टला लिलाव बंद. जैन समाजाचे पर्युषण प्रवास 20 ऑगस्ट रोजी प्रारंभ होत आहे, तर 22 ऑगस्ट रोजी बैलपोळा सण असल्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे. 21 ऑगस्ट व 22 ऑगस्टपर्यंत पोळ्याची सुट्टी वगळता दररोज कांदा लिलाव कामकाज सकाळी या ठिकाणी 10 वाजेच्या दरम्यान सुरू होणार असल्याचं बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. धन्यवाद. लक्ष्मी महाराष्ट्र.